नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये. तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे माझं मॉर्निंग रुटीन. सकाळी उठल्यानंतर बेड वगैरे नीट क्लीन केल्यानंतर मी आले किचनमध्ये, कारण का मला सकाळी गरम पाणी पिण्याची सवय आहे. कोमट पाणी मस्त करते, त्याच्यामध्ये मी मध टाकते, हवं तर कधी कधी लिंबूसुद्धा टाकते, पण मध आहे म्हणून आज मी मध टाकला 1 चमचा. तर हे डेली रुटीन माझं फिक्स आहे की उठल्यानंतर रिकाम्या पोटी मी 1 ग्लास गरम पाणी पिते आणि मी गरम पाणी खाली बसून पिते. तर आता हॉलमध्ये मस्त ऊन आलेला आहे, तर खाली बसून मस्त गरम पाणी पिणार आहे मी. तुम्हीसुद्धा सकाळी उठल्यानंतर कोमट पाणी तरी प्या 1 ग्लास तरी, म्हणजे त्याच्यामुळे आपली जी बॉडी आहे ती डिटॉक्स होऊन जाते. गरम पाणी पिल्यामुळे आपल्या शरीराचे जे टॉक्सिक असतात ते निघून जातात, म्हणून ही सवय मी मला लावूनच ठेवलेली आहे की उठल्यानंतर 1 ग्लास पाणी प्यायचं. आणि ते झाल्यानंतर 5-10 मिनिटांनी मी माझं योगा करायला घेते. जेवढे आसन मला जमतात तेवढे मी रोज करते. ॲटलिस्ट 10 ते 15 मिनटं मी रोज योगा करते. यूट्यूबवर बघूनच मी हे सगळे आसन शिकलेले आहे. आधी मी योगा नव्हते करायचे, पण आता 3-4 महिने झालेले आहे मी कंटिन्यू योगा करत आहे. त्याच्यामुळे बॉडी मस्त फ्लेक्झिबल होते. तर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल की मी कशा प्रकारे योगा करते तर मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. मी त्याची सेपरेट व्हिडिओ बनवेन तुमच्यासाठी. आता गेल्या 3 महिन्यांपासून मी योगा करत आहे. 3 महिन्यांपासून योगा केल्यानंतर मला असं जाणवायला लागलेलं आहे की बॉडीमधला जो ताण आहे तो निघून गेलेला आहे. मस्त एनर्जेटिक वाटतं आणि मनसुद्धा प्रसन्न होतं. आणि मग परत एकदा किचनमध्ये आलेली आहे मी. पाणी मला चेंज करायचं आहे आणि जो हा हंडा आहे तो पितळेचा हंडा आहे. त्याला डाग पडलेला आहे, तो मला घसायचा आहे. प्लस रात्रीची जी भांडी घसली होती ती मला मांडणीमध्ये लावून ठेवायचं आहे. तर हे माझं रोजचं काम आहे. सकाळी उठल्यानंतर पहिले भांडी लावते आणि पाणी चेंज करते. तर हा आहे पितळेचा हंडा. त्याला मस्त पितांबरी लावणार आहे, कारण का त्याला डाग पडतात. तर मस्त घसून परत एकदा त्याला साबणानेसुद्धा धुणार आहे, नाही तर कधी कधी पितांबरीचा वास राहतो, म्हणून साबणाने स्वच्छ धुवून घेणार आहे. आणि मग थोड्या वेळात माझी अंघोळसुद्धा झालेली आहे. आज मी केस धुतलेले आहेत. तर सर्वात आधी मी सकाळी चेहऱ्याला हे सिरम वापरते. हे ममाअर्थचं सिरम आहे. चेहऱ्यावर जर तुमच्या सुरकुत्या पडत असतील किंवा चेहऱ्यावर खूप सारे डाग असतील तर तुम्ही हे सिरम नक्की वापरा. खूप छान आहे. ह्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल. तर सर्वात आधी मी सिरम लावते, मग मॉइश्चरायझर लावते आणि मग मला ही पॉन्ड्सची जी पावडर आहे, टॅल्कम पावडर, ती मला खूप जास्त आवडते. तिचा वास खूप छान आहे म्हणून मी थोडी पावडरसुद्धा लावते, म्हणजे थोडंसं फ्रेश वाटतं आपल्याला. आणि मग आपली टिकली आणि मंगळसूत्र झाल्यानंतर माझं सकाळचा जो मेकअप आहे तो डन झालेला आहे. तर असं माझं सिम्पल मेकअपचं रुटीन आहे. सकाळी उठल्यानंतर सिरम, मॉइश्चरायझर आणि थोडी पावडर लावते. आणि मग रेडी झाल्यानंतर पहिले कपडे मशीनला लावायचे असतात मला. तर ते काम मी पहिले करते, म्हणजे कपडे एकदा मशीनला लावले की मी बाकीची कामं करायला घेते. आणि कचरा कधी कधी मी व्हॅक्यूम क्लिनरनी काढते, नाही तर कधी कधी झाडूने काढते. पण झाडूने मला बरं वाटतं जरा. तर तुम्ही बघू शकताय कचरा कमी आहे, पण माझी केस जरा जास्त आहेत. तर धुतल्यानंतर केस जरा जास्त गळतात. कचरा वगैरे काढून झाल्यानंतर समोरचं जी ओटी आहे ती साफ करायला घेते मी. पण ती साफ करताना मी झाडू दुसरा वापरते. जो घरात झाडू वापरतात तो झाडू मी इथे वापरत नाही. बाहेरसाठी मी वेगळा झाडू वापरते. आणि मग कचरा वगैरे काढून झाल्यानंतर मी जाते बागेमध्ये फुलं गोळा करण्यासाठी, म्हणजे देवपूजेसाठी फुलं लागतात मला. पण आता पावसाळ्यामध्ये झाडांच्या ज्या फांद्या आहेत त्या आम्ही कापलेल्या आहेत, त्यामुळे फुलं थोडीच आलेली आहेत बागेमध्ये. पण बऱ्यापैकी देवपूजेसाठी मला बऱ्यापैकी फुलं मिळतात. आता गवतसुद्धा मस्त वाढायला लागलेलं आहे. आम्ही हे लॉन केलेलं आहे. आता थोडे ठिकठिकाणी तुम्हाला दिसत असेल अजून गवत वाढायचं आहे. नंतर तुम्हाला मस्त माझ्या गार्डनची टूर तुम्हाला देईन, कोणती कोणती झाडं लावलेली आहेत ते मी. आणि गोंडे बघू शकताय मस्त फुललेले आहेत, ते अजून मोठे होतील. तर माझी ही फुलं रेडी आहेत गणपती बाप्पाच्या पूजेसाठी. तर आता करणार आहे देवपूजा. त्याच्यासाठी मस्त फुलं वगैरे देवाची चरणी ठेवलेली आहे, दिवाबत्ती लावलेली आहे. आणि आम्हाला अजून देवारा बनवायचा आहे. हा आमचा छोटासा देवारा आहे. त्याच्यामध्ये गणपती बाप्पा आणि एक अन्नपूर्णा देवीची मूर्ती आहे आणि दुसरे बालकृष्णाची मूर्ती आहे. तर असं हे आमचं छोटंसं मंदिर आहे. गणपती बाप्पाचं पूजन झाल्यानंतर उंबरठा पूजन करायला येते मी. प्रत्येकाची पद्धत इथे वेगवेगळी असते कधी कधी पूजन करण्यासाठी. माझी थोडी वेगळी आहे. पहिले
पाण्याने स्वच्छ जो आपला उंबरठा आहे तो स्वच्छ धुवून घेते, पाणी पूर्ण काढून घेते. मग त्याच्यावर मी हळद आणि कुंकूचं असं स्वस्तिक काढते. तुम्ही काही जणी वेगळ्या पद्धतीने पण करत असाल, पण मी अशा पद्धतीने करते. स्वस्तिक काढते लाल कुंकू आणि हळदीने. त्याच्यानंतर त्याच्यावर फुलं ठेवते, उदबत्ती वगैरे ओवाळते. तर असं हे सिंपल माझं उंबरठा पूजनसुद्धा झालेलं आहे. आणि लगेच मी हात धुवून घेते, नाही तर कुंकवाचे डाग आपल्या बोटाला राहतात. उंबरठ्याचं पूजन झालं की मी तुळशीला सुद्धा पाणी घालते, तिला हळद कुंकू लावते, फूल वाहते. तर असं हे माझं रोजचं रुटीन आहे देवपूजेचं. तुम्ही कशा प्रकारे देवपूजा करता मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. देवपूजा झाल्यानंतर परत आता मी किचनमध्ये येते आणि आता मस्त माझ्यासाठी गरम चहा बनवणार आहे. का चहा पिल्याशिवाय आपल्याला दुसरं काम करता येतच नाही, म्हणून मस्त इथे दुधाचा चहा बनवणार आहे मी. आणि चहामध्ये मी साखर न टाकता गुळाचा चहा बनवते, म्हणून फक्त दूध, पाणी आणि चहा पावडर, आलं वगैरे टाकून मस्त चहा पहिले उकळून घेते. आणि मग एका कपामध्ये मी गूळ टाकते, जेवढं हवं तेवढं, आणि मग त्याच्यामध्ये चहा ओतते. तर असा माझा गुळाचा सिंपल चहा रेडी झालेला आहे. त्याच्यासोबत मी खायला घेणार आहे खारी. का चहासोबत काहीतरी बुडून खायला हवं, चहा किंवा खारी किंवा बटर किंवा बिस्किट काहीतरी. त्याचा आता मस्त बसून मी चहा खारी खाणार आहे. आणि बहुतेक तर सकाळचा जो चहा असतो तो मी पाठीमागेच घेते, का पाठीमागे मस्त आमच्या हिरवळ आहे, ते बघता बघता चहा घेते मी. आणि आम्ही गावाकडे राहतो त्यामुळं सकाळचं वातावरण मला छान आवडतं, म्हणून पाठीमागे बसूनच चहा वगैरे पिते. आणि बाकीची कामं उरकता कपडेसुद्धा झालेले आहेत मशीनला, म्हणून आधी पहिले जे सुके कपडे आहेत ते पहिले काढून घेतले आणि मग ओले कपडे लावायला घेतले. अर्धे कपडे मी बाहेर लावते, कारण आता मस्त ऊन पडतोय बाहेर. तर हे काम झाल्यानंतर मी पाठीमागचा दरवाजा बंद करते, लाईट वगैरे बंद करते आणि आता परत येते हॉलमध्ये. का मला आता माझं काम करायचं आहे, व्हिडिओ एडिटिंगचं सुद्धा काम असतं, तर ते मी काम करायला बसते. तर 1-1.5 तासामध्ये ते सुद्धा माझं काम होतं. आणि मग तो पटकन वेळ निघून गेला की मग लगेच जेवणाची वेळ होते, जेवणसुद्धा करायचं असतं. मग पहिले भात टोपामध्ये मी शिजत ठेवलेला आहे आणि दुसरीकडे मी कांदा टोमॅटो चिरायला घेते. तर भाजीला फोडणी देतपर्यंत भात ऑलमोस्ट होऊन जातो. तर आज मी बनवणार आहे मसूरची भाजी. काल रात्री मी मसूर भिजत घातलं होतं, तर आज मस्त सुकी अशी मसूरची भाजी बनवणार आहे. कांदा टोमॅटो मस्त परतून घेते, त्याच्यामध्ये मसूर ॲड केली आणि मस्त पहिले हळदीवर शिजून घेतली, मग त्याच्यामध्ये मसाला वगैरे टाकला. तर अशा प्रकारे मी पटकन अशी मसूरची सुकी भाजी बनवते. तर रेडी आहे माझी मसूरची भाजी. टोपामध्येच मी कढईमध्येच बनवते, कुकरला वगैरे काही लावत नाही. वेळ असेल तर मग सगळं जेवण जे आहे ते मी टोपामध्येच बनवतं. आणि मग काहीतरी खायला पाहिजे अजून साईड डिश म्हणून ही बटाट्याची कापं मी बनवणार आहे. आत्ताही मी यूट्यूबवर बघितली होती ही व्हिडिओ, आणि आजकाल खूप जण अशीवाली ही रेसिपी बनवतात. सोपी आहे, पटकन होते आणि छान लागते. तर मलासुद्धा हे बटाट्याची ही जी रेसिपी आहे ती खूप जास्त आवडलेली आहे. काही नाही, मीठ मसाला हळद वगैरे लावून असं कोटिंग करायचं आहे आणि मग त्याला रव्यामध्ये डीप करून नॉर्मल शॅलो फ्राय करायचं आहे. तर आपले बटाट्याची कापं रेडी झालेली आहेत. आणि हे आहे माझं सिंपल जेवण. भात आहे, मसूरची भाजी आणि बटाट्याची कापं. आणि जेवण झाल्यानंतर कपडेसुद्धा झालेले आहेत, म्हणजे सुकलेले आहेत, कारण का ऊन बाहेर मस्त पडल्यामुळं कपडे लवकर सुकतात. आणि आता वाजलेत बघू शकता तुम्ही किती, 4 वाजता प्लीज घरी येईल, त्याची वेळ होते. 4 वाजता ऑफिसमधून येतो, तिथपर्यंत आपली बाकीची कामं मला करायची आहेत, भांडीसुद्धा घासायची आहेत. म्हणजे नवरा कामावरून येईपर्यंत आपली घरातली कामं काही संपत नाही. तर आजचा व्लॉग तुम्हाला कसा वाटला मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडली तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. आणि आपण भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये, म्हणजेच उद्याच्या ब्लॉगमध्ये. चलो बाय बाय.